स्वागत है। जैसे कि आप देख रहे हो, मराठी पत्रकार संघ में आज बहुत बड़ी पीसी ली गई है, उसके बारे में हम जानना चाहेंगे। सर, आपका शुभ नाम? जी, मैं प्रकाश पोहरे, मैं किसान ब्रिगेड का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ जी। और पिछले 25-30 सालों से किसान मूवमेंट से जुड़ा हूँ। सर, आज आपने इतनी बड़ी पीसी ली है, उसके पीछे क्या कारण है? देखिए, ऐसा है कि सरकार ने फिलहाल में जो प्याज के निर्यात के ऊपर जो बंदी लगा दी है और हड़बड़ाहट में कुछ ज़रूरत नहीं है इसके बारे में, ना किसकी डिमांड है, ना ही कोई बूम हो रही है। उसके बावजूद भी अचानक से इन्होंने वही सरकार ने कि जिन्होंने पिछले 2 महीने पहले ये प्याज जो एसेंशियल कमोडिटी में से निकाल के रख दिया था, उसी सरकार ने अचानक ओवरनाइट, जैसे इन्होंने बाकी के सारे फैसले ओवरनाइट लेते हैं, ये नोटबंदी हो या फिर लॉकडाउन हो या जीएसटी हो, तो उसी तरीके से ये जो फैसला लिया गया प्याज का, तो उसका एक निषेध करने के लिए और उसके बाद में ये जो 3 अभी कानून किसान के बारे में इन्होंने चेंज किए हैं, तो उसको जिस हड़बड़ाहट में इन्होंने लाए, मुझे ये कहना नहीं कि कानून गलत है या सही है, वो एक अलग स्वतंत्रता का विषय है। इसके पहले के जो कानून थे उसके कारण भी किसान को कोई भला हुआ नहीं था, उसके कारण ही किसान की आज ये दुर्गति हुई है। ये मैं मानता हूँ कि वो कानून भी अच्छे नहीं थे, लेकिन ये कानून अच्छे है इसके बारे में भी मैं कोई कंफर्म नहीं हूँ, क्योंकि इसकी सारी जो ये है रिजल्ट आने के लिए करीब करीब 1-2 साल लगेंगे। और राज्यपाल को आपने पत्र दिया है, इसके बारे में राज्यपाल आपसे क्या बात की है? जी, राज्यपाल जी ने पता है कि वो हमारी जो मांगे हैं उसके बारे में वो सोचेंगे और वो ऊपर भेजेंगे, और उन्होंने सहानुभूति तो दर्शाई है हमारे सारे डिमांड्स को लेकर, लेकिन उन्होंने ये भी कहा है कि ये सारे किसानों की जो डिमांड्स है उसके ऊपर ही राजनीति होती है। हम ही पहले कुछ मांगते थे, अभी हम सत्ता में बैठे हैं तो हम ही देते नहीं हैं, या यही सरकार है अभी राज्य में कि ये पहले जो मांग करती थी अभी वो हमने किया तो वो ये करते, तो वो एक जनरलाइज बात हुई है और उसमें कोई बहुत ज़्यादा सीरियसली उसमें से आउटपुट निकलेगा इसके बारे में मेरे दिल में कोई आशा नहीं है। महाराष्ट्र सरकार इसके बारे में क्या कदम उठाने वाली है, क्या आपको मालूम है? सर, सरकार तो, मैं महाराष्ट्र के बारे में तो इतना कहूँगा कि मुझे ये उम्मीद ही नहीं है कि ये राज्य के अंदर कोई सरकार है। मैंने मुख्यमंत्री ऑफिस को करीब पिछले 8 दिन में 4 बार अलग अलग एड्रेसेस के ऊपर मेल भेजी कि मुझे मिलना है इस इशू के ऊपर, लेकिन उनके पास से सादा एक्नॉलेजमेंट नहीं है। ये बहुत गंभीर बात है और बाकी के भी ऑफिसेस से जो है बहुत कोई अच्छी रिस्पांस नहीं है, जबकि ये किसानों से संबंधित मुद्दे। सर, मेरा आपसे और एक क्वेश्चन है कि आज आप लोगों ने ये जो कॉन्फ्रेंस लिए, ये यहीं तक रहेगा कि इसके आगे भी अगर सरकार आपकी मांगे पूरी नहीं करती तो आपको जी, हमारे तरफ से अभी ये जंग छिड़ी है, इसके बारे में हम लोगों ने अभी ये ठाना है कि सबसे पहले हम ये अवेयरनेस किसानों में क्रिएट करेंगे, उनको बताएंगे कि असली मुद्दे क्या है और किस तरीके से हमारी ये हालत हो रही है और ये गवर्नमेंट की पॉलिसी किस तरीके से गलत है। हमको कोई किसानों के साथ में पॉलिटिक्स करना नहीं है, तो किसानों को एजुकेट करके ही उसको उठाना है। ये हमारा काम चालू कर दिया। कई गाँव के अंदर हमने शाखाएँ डाली हैं और आने वाले दिनों के अंदर हर गाँव के अंदर शाखा हमारा उद्दिष्ट रहेगा। गावंडे साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही आता बोला, अध्यक्ष आहात तुम्ही. गावंडे साहेब, आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा नेमका काय उद्देश आहे आणि अध्यक्ष या नात्याने तुम्ही काय जनतेसमोर ही आपली भावना मांडणार आहात? किसान ब्रिगेडचे आणि महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या शेतकऱ्यांचे नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी साधारणतः सप्टेंबरच्या मध्यानंतर सरकारने अचानक जी कांद्यावरती निर्यातबंदी लादली त्याच्या संदर्भात हे एक तात्कालिक कारण घडलं, तसा हा सरकारच्या, केंद्र सरकारच्या धोरणात्मक संदिग्धता जी आहे किंवा धोरणात्मक गोंधळ जो आहे सरकारच्या मनामध्ये, म्हणजे जूनमध्ये तुम्हाला असं वाटते की इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमधून कांदा वगळावा आणि सप्टेंबरच्या 15 तारखेला तुम्हाला अचानक असं वाटायला लागते की याच्यावरती निर्बंधच आणणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. बरं, गंमत अशी आहे की हा जो इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे त्याच्या कलम 3 नुसार भारत सरकारला हे अधिकार आहे की ते इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवरती पाबंदी आणू शकतात किंवा ते मुक्त करू शकतात परिस्थिती पाहून. परंतु याबरोबरच कलम 5 सुद्धा असं आहे
जे संसदेने केंद्र सरकारवरती बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही तुमचे धोरणं स्पष्ट करा. हे धोरणात्मक स्पष्टता कधीच आलेली नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं हे सातत्यानं घडत आहे. MSPच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस 32D नावाचं कलम आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कमिटी ॲक्टमध्ये. त्यात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की MSP जे आहे ते जर दिल्या गेलं नाही तर बाजार समिती त्या व्यापाऱ्यावरती कारवाई करेल. ती कारवाई कधीच झाली नाही. मला अतिशय आनंद होतो आहे की आम्ही हे आंदोलन छेडल्यानंतरच्या कालावधीमध्ये आत्ता काही तासाच्या आधी म्हणजे जवळपास मला वाटते परवाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक त्या दिशेनं पाऊल उचललेलं आहे. पण केंद्र सरकारने मात्र या दिशेनं कधीही पाऊल उचललं नाही. या आलेल्या 3 अध्यादेशाचं जे कायद्यात रूपांतरण केलं त्याच्यामध्ये सुद्धा MSPच्या बाबतीमध्ये फौजदारी कारवाईबद्दल काही बोलत नाही. बरं, आम्ही MSPचा आग्रह धरणार नाही कारण MSP ही अवैज्ञानिक आहे अशा पद्धतीचं कृषी अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. मान्य आहे आम्हाला MSPचा आग्रह सोडू आम्ही. पण MSPचा आग्रह सोडला तर पूर्णपणे नियमनमुक्ती देता का तुम्ही? म्हणजे एका बाजूला तुम्ही आमचे दोन्ही पाय बांधायचे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला परत छडी मारायची आणि म्हणायची तू धाव. ही शेतकऱ्यावरती 2 पद्धतीनं तुम्ही करत असलेला हा जो घाव आहे तो असंही आहे. आणि हा बिचारा जो आहे अनरिप्रेझेंटेड आहे. शेतकऱ्यांचे स्वतःचे प्रतिनिधीच नाही. केंद्रामध्ये आज बघा संसदेमध्ये कायदा पारित झाला. किती दुर्दैवी प्रकार होता हा. आवाजी मतदान नावाचा जो प्रकार झाला तो कसा झाला? आवाजी मतदान कसं असतं की साधारणपणे ज्यावेळी स्पीकरला किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला असं वाटतं किंवा आवाजाच्या आधारावर साधारणपणे विभाजन जर झालं तर या पक्षाचं याला मताधिक्य असल्यामुळे हा ठराव पारित होईल असं ज्यावेळी त्यांना माहीत असते त्यावेळी ते म्हणतात की आवाजी मतदानाने मी मान्य केलं होयचे बहुमत. परंतु जर एखाद्याने जरी आक्षेप घेतला की नाही आम्हाला मतविभाजन पाहिजे आणि आम्हाला मोजून या ठरावाच्या बाजूने लोक आहेत का हे याची खात्री करायची त्यावेळी ते दिलं पाहिजे. तसं दिलं नाही सरकारनं. हे का होत आहे? हे याच्यासाठीच होत आहे की प्रकाशभाऊ पोरेंसारखे झुंजार नेते ज्या आता त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांनी एका बैठकीमध्ये म्हणजे मी असं म्हणेन की 100 खासदारांनी जे केलं नाही ते एका प्रकाश पोरेंनी केलं. असा झुंजार नेता ज्यावेळी शेतकऱ्यांसाठी समोर आला आणि आता आम्हालाही तात्कालिक आमच्या लक्षात आलेलं आहे की नियमनाच्या आधारावर सरकार डोमेस्टिक स्टॉकला कंट्रोल करणार, शेतकऱ्यांना मारून टाकणार आणि जवळजवळ हिटलरनी ज्या पद्धतीनं गॅस चेंबरमध्ये टाकून जीव खतम केली की नाही त्या पद्धतीनं जिनोसाईड सुरू आहे शेतकऱ्यांचा. पंतप्रधानांनी सांगितलं की किसान योजना आम्ही राबवतोय. अनेक शेतकऱ्यांना आम्ही कर्ज दिले, पैसे पाठवले, त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. हो, 2-2 हजाराची भीक दिली ना. पण 2 हजाराच्या भीकेने शेतकऱ्याचं काय भलं झालं? 12-24 काय होईल? नाही, तुम्ही देत असलेली अमाऊंट किती छोटी आहे. आता प्रकाश भाऊने आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,20,000 कोटी रुपयाची सबसिडी तुम्ही वाटता. त्यातले 12,000 प्रति हेक्टरी जर तुम्ही आम्हाला परत देऊन टाकले आणि त्याच्या सबसिडीपासून मुक्त झाले तर सरकारच्या बजेटवर 1 रुपया न खर्च होता शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतील ना. म्हणजे सरळ गोष्टी न करता उलट्या गोष्टी करण्याचे तुम्ही आग्रह का धरता? बरं ठीक आहे, असं सारं जरी करायचं असलं तरी कलम 5 जो आहे विदेश व्यापार अधिनियमामध्ये त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारने शेतकऱ्यांना नोटिफाय करून शेतकऱ्यांचे आक्षेप मागवावे, त्यांची मतं मागवावी आणि नंतर धोरण निश्चिती करावी. हा प्रकार कुठं घडतो? हे घडत नाही. आणि हे न घडता हुकुमशाही पद्धतीने कायदे निर्माण केले जातात, लादले जातात. जे आहे ते कायदे त्याची अंमलबजावणी केली. कलम 5 कुठं अंमलबजावणी केली जाते? याचं उत्तर कोण देणार? आणि कोण देणार म्हणण्यापेक्षा कोण मागणार म्हणू आपण. कारण हे उत्तर मागण्यासाठी जी शेतकऱ्यांची ताकद आहे ती आमची प्रकाशभाऊ पोरेंनी निर्माण केलेली आहे. म्हणून आम्ही यांच्या मागे. शेतकरी आता बऱ्याच लोकांची आत्महत्या करायला लागलेले आहेत. याच्याविषयी तुमची काय भूमिका राहील? 25 वर्षामध्ये 10 लाख आत्महत्यांचा आपण टप्पा ओलांडलेला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. भारतामध्ये घडलेल्या या आत्महत्याला इतिहासाच्या मागच्या 200-300 वर्षामध्ये तोड नाही आहे. मी आता तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे हा जिनोसाईड आहे. हा जिनोसाईड आहे. हा वंशविच्छेद आहे. तुम्हाला शेतकरी नावाची जी जात आहे ती मला असं वाटते की भारतातून निपातच करायचं आहे, याचा संपवायचंच आहे. नाही, आणि या संदर्भामध्ये मी आज इथं जाहीर करतो तुमच्यासमोर की याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही खेड्यामध्ये जर कुण्या शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तर ती सरकारने केलेली हत्या आहे असं समजून 2 माणसं प्रशासनामधली आणि 2 माणसं शासनामधली असल्याशिवाय त्याचं प्रेत उचलल्या जाणार नाही अशी आम्ही घोषणा करतो.
दोन शासनातले लागतील अधिकारी आणि दोन प्रशासनातले राजकारणामध्ये लागतील. म्हणजे आमदार लागेल, खासदार लागेल किंवा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा कोणीतरी लागेल. हे तुमच्या धोरणामुळे आम्ही आहे. तुम्ही उठाव इसको. हे जोपर्यंत नाही प्रयत्न उठवला जाणार. ही धोरणात्मक भूमिका आम्ही घेतोय. त्याच्याशिवाय सरकार हलणार नाही, बिलकुल नाही हलणार. सर, मोदी जी की हिटलरशाही चल ही रही है और आप मोदी जी को हमारे चैनल के माध्यम से क्या संदेश देना चाहोगे? देखिए, ऐसा है पॉलिटिक्स के अंदर मैं पूछना नहीं हिटलरशाही है या तानाशाही है या उनका इस बारे में जो क्या बोलते हैं उसको पार्टी का एजेंडा चलाने का काम है वो उनका चलाते रहे. हमारा सिर्फ हमारे किसानों के जो मरण हो रहा है, शोषण हो रहा है, उसके बारे में ही हमारा कहना है कि हमारे ही बारे में आपके ये इतने धोरण खतरनाक क्यों. बाकी के सारे के बारे में मेरा बोलना आप ही थे कि जिन्होंने बोला था कि मैं मेरे राज्य के अंदर 6वां वेतन आयोग लागू नहीं करूंगा, और आपने जाके 7वें वेतन आयोग कभी जैसे बैठे बराबर विदाउट ये करवा दिया आपने. और आप ही हो कि जो बाकी के सारी चीज़ों को विरोध करते थे और अभी वही धोरण चेंज करके आप बाकी के सेक्टर्स के अंदर फिर वो चाहे क्या बोलते हैं उसको GST के बारे का हो या कुछ, ये सारे जो चीज़ें हैं ये किसानों को वो अभी कुछ समझते नहीं है. ये बातें बिल्कुल अंडरलाइन हो रही है. थैंक यू वेरी मच. राज्यपालांना मागे जा इथून नाही इथपर्यंत नाही तुम्ही पण मागे जा. काही जण इथं उभे राहू शकतील. हाईटच्या हिशोबाने येतील.